हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके तुमच्या सर्वांचे शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। आता विद्यार्थ्यांचे ॲग्रिकल्चर झालेत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, असे अनेक ॲडमिशन प्रोसेस सुरू आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने उद्याच्या भविष्यातील इंजिनिअर घडवण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामध्ये 19 जुलैपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची तारीख होती। आजची डेट म्हणजेच आज 24 जुलै, काल 23 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रोविजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेले आहेत। आता प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी स्टेट कोटा असेल, त्यानंतर नॅशनल कोटा असेल, पीसीएम कोटा वेगळा, पीसीबी कोटा वेगळा, ऑल इंडिया कोटा वेगळा, अशा याच्यामध्ये आपले मेरिट लिस्ट चेक केलेत। आता पुढचे ॲडमिशन शेड्यूल कशा पद्धतीने असेल सर, पुढे काय करायला लागेल, अशा असंख्य प्रश्न विद्यार्थी विचारतात। त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल, कारण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे नवीन अपडेट्स आपण देत असतो, तर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची यावर्षीची जी उलाढाल आहे किंवा यावर्षी जो कल आहे तो आहे CS आणि EI किंवा बरेचसे विद्यार्थी मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स अशा अनेक नवीन ब्रांचेसकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डायरेक्ट ॲडमिशन्समध्ये सुद्धा डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, ज्यामध्ये DY पाटील युनिव्हर्सिटी असेल, MGMU असेल किंवा महाराष्ट्रभराच्या बाहेरील सुद्धा डायरेक्ट ॲडमिशन आपण करून देतो, ज्यामध्ये प्रामुख्याने प्रामाणिक सर्व्हिस आणि ट्रान्सपरंट सर्व्हिस देण्याचं काम आपण करतोय। तर तुम्ही सुद्धा नवीन असाल तर आपलं शिक्षश्री एज्युकेअर नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही रजिस्टर करा किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। इंजिनिअरिंगची स्टार्ट टू एंड ॲडमिशन आणि ॲडमिशन नंतर तुम्हाला एज्युकेशनल लोन, स्कॉलरशिप याविषयी सर्व माहिती आपण त्यामध्ये देत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी ॲडमिशन प्रोसेस शेड्यूल कशा पद्धतीने असेल याविषयीची माहिती आणि त्याचं शेड्यूल आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण ॲडमिशन फॉर्मची डेट जी आहे ती 19 जुलैपर्यंत होती। ॲडमिशन फॉर्म भरले गेलेत, त्यानंतर 23 जुलैला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 23 ते 25, 23, 24, 25 असे 3 दिवस तुमचे जे काय तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी असेल, या डॉक्युमेंट्समधील त्रुटी म्हणजेच ग्रीव्हन्स पोर्टल सुरू झालेले आहे। तर या ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये आजही तुमच्याकडे वेळ आहे आणि उद्याचाही दिवस तुमच्याकडे आहे। 25 तारखेच्या आतमध्ये तुमच्या पोर्टल लिस्टमध्ये चेक करा। जर तुम्ही ओपनमध्ये गेला असाल तर रिझर्वेशन कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करा, इतर माहिती अपलोड करा, कारण याशिवाय तुमचे पॅरामीटर्सनुसार ॲडमिशन होणं कठीण होणार आहे। चला तर बघूया शेड्यूल कशा पद्धतीने असेल, पुढचे डेट्स काय काय आहेत, त्या कोणकोणत्या महत्त्वाचे डेट्स आहेत हे आपण या ठिकाणी प्रामुख्याने बघूयात, ज्याद्वारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे महत्त्वाचे तुम्हाला माहिती मिळवायची, त्यामध्ये जे तुमचे डेट्स आहेत किंवा जे शेड्यूल्स आहेत त्या शेड्यूल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, आपलं शेड्यूल ओपन झालेलं आहे, त्या शेड्यूलनुसार आपण माहिती घेऊयात। यानुसार येस, चला तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो की कशा पद्धतीने तुमचं शेड्यूल असेल किंवा आपण जे शेड्यूल आपण घेतलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने बघा की ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट होती जी आपली ते 2 जुलै ते 19 जुलैपर्यंत आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेत, फॉर्म भरलेले आहेत, बरोबर। चला पुढे, आता त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे ते आपले 3 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान होऊन गेलेत। प्रोविजनल मेरिट लिस्ट 22 जुलैला आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे। आता पुढची जी प्रक्रिया होती ती म्हणजे ग्रीव्हन्स सबमिशन, ज्या ठिकाणी आता आपण सध्या आहोत 23 जुलै ते 25 जुलै, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल, रिझर्वेशन पॅरामीटरवरून तुम्ही ओपनमध्ये गेला असेल किंवा काहीही तुमचे डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्हाला आता कंप्लीट करायचे 23 जुलै ते 25 जुलै। मग विद्यार्थी जर सर पुढची प्रोसेस काय असेल तर ती असते फायनल मेरिट लिस्टची। तुमचे जे काही रिझर्वेशन पॅरामीटर असतील त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे असतील, तर फायनल मेरिट लिस्ट ही 27 जुलै 2026 रोजी लागणार आहे। कधी? 27 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल। फायनल मेरिट लिस्ट पुन्हा एकदा चेक करून घ्या। आता फायनल मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर कॅप राऊंड फर्स्ट साठीचे ऑप्शन फॉर्म कधी आपल्याला टाकायचे विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी डेट आहे ती 28 ते 30 जुलै, 28, 29, 30 म्हणजे जवळपास 3 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स फॉर्म पहिल्या राऊंडसाठी टाकण्यासाठी मिळणार आहे। आता कॅप फर्स्ट अलॉटमेंट कधी मिळणार आहे तर 30 जुलैपर्यंत तुम्ही प्रेफरन्स टाकल्यानंतर कॅप फर्स्टचे अलॉटमेंट होईल। कॅप फर्स्टचे अलॉटमेंट होणार आहे 2 ऑगस्ट 2026 या दिवशी, कॅप फर्स्ट। त्यानंतर कॅप फर्स्टचे रिपोर्टिंग असतील 3 ते 5 ऑगस्ट पर्यंत। त्यानंतर कॅप सेकंड अलॉटमेंट आहे 12 ऑगस्ट 2026 रोजी। त्यानंतर कॅप 3 तिसरा अलॉटमेंट असेल तुमचं 24 ऑगस्ट 2026 आणि कॅप राऊंड 4 अलॉटमेंट असेल 3 सप्टेंबर 2026। त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन जे आहे, इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन म्हणजेच आपण कॉलेज लेवल ॲडमिशन म्हणतो, तर ते 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन भरल्या जातील। आणि लास्ट असेल लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ज्याला आपण म्हणतो, तर ते लास्ट डेट ऑफ ॲडमिशन आहे 15 सप्टेंबर 2026, म्हणजे 16 सप्टेंबर पासून विद्यार्थी मित्रांनो तुमचे कॉलेज हे
सुरू होणार आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल आपण दिलेलं आहे. या शेड्यूलनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया जाणून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला काय अडचण येत असेल, माहिती पाहिजे असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिक्षाश्री एज्युकेअर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही जॉईन होऊ शकतात. इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया एकदम ट्रान्सपरंट स्टार्ट टू एंड पर्यंत आपण त्या ठिकाणी राबवत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच संपर्क करा आणि आपलं इंजिनिअरिंग होण्याचं स्वप्न साकार करा. तुम्हाला जर या ठिकाणी डेट शेड्यूल जाणून घ्यायचं असेल किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी ओपन करतो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शेड्यूल तुम्हाला मी देत आहे. अशा पद्धतीनं शेड्यूल असेल, तुम्ही या शेड्यूलमध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकतात. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला शेड्यूल आपल्याला या ठिकाणी कळेल. तर रजिस्ट्रेशन स्टार्ट टू एंड पर्यंत शेड्यूल आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.